एका शांत पावसाळी रात्री कोल्हापूरच्या उपनगरातली एक जुनी 3 मजली इमारत. नाव साई प्रसाद निवास. बाहेरचा रस्ता ओला, धुक्याने झाकलेला आणि इमारतीच्या 11व्या खिडकीतून एखादा सावळं प्रकाश सावकाश चमकत होतं. त्या इमारतीत नुकताच राहायला आलेला युवक अनिकेत. नोकरीसाठी स्थलांतर, नवीन जागा, नवीन लोक. त्याच्या खोलीचा नंबर होता 10. पहिल्या रात्रीपासून एक विचित्र गोष्ट त्याला जाणवू लागली. ज्यावेळी घड्याळ रात्री 2 वाजवतं तेव्हा 11व्या खिडकीतून कुणीतरी त्याच्याकडे पाहतंय. अतिशय स्थिर, हालचाल न करणारी एक आकृती. अनिकेतने इमारतीच्या वॉचमॅनला विचारलं, इथं 11 नंबरची रूम कोणाच्या ताब्यात आहे? वॉचमॅन फक्त एवढंच म्हणाला, त्या खोलीत कोणी राहत नाही. उत्तर फिसकटलेलं, अस्पष्ट. पण त्या कुतूहलाच्या जाळ्यात अनिकेत अडकायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी रात्री अगदी 2 वाजता अनिकेतला खिडकीबाहेरून कुणीतरी कुजबुजल्यासारखं ऐकू आलं. बचाव, कुणीतरी वाचवा. अनिकेत दचकलाच. त्याने जोरात खिडकी उघडली. समोर पुन्हा तीच खिडकी. मात्र यावेळी तिथे एक हात बारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. अनिकेतने वर धाव घेण्याचा निर्णय घेतला. 11व्या खोलीपाशी पोहोचल्यावर मात्र दरवाजा बंद, कुलूपही लटकतंय. अनिकेत जोरात ओरडला, कोण आहे आत? दरवाजा उघडा. आतून काहीच प्रतिक्रिया नाही. भयाने थरथरणारे हात उचलून त्याने वॉचमॅनला बोलावलं. दोघांनी मिळून कुलूप तोडलं. दरवाजा उघडताच फक्त धुळीने माखलेलं एक रिकामं खोलीचं चित्र. आत एक खुर्ची, कोपऱ्यात एक जुना लँडलाईन फोन आणि भिंतीवर एक फोटो, हसणाऱ्या एका तरुणीचा. फोटोच्या मागे तारखेसह लिहिलेलं, रूम 11, ज्योती पाटील, रात्र 2 जुलै 2020. अनिकेतने वॉचमॅनकडे वळून विचारलं, शेवटची रहिवाशी? काय झालं हिला? वॉचमॅनने कुजबुजत अदबीने उत्तर दिलं, ती इथेच मारली गेली, त्या खुर्चीत बसलेली, खिडकीतून पळण्याचा प्रयत्न करताना. खून अजूनही अनसॉल्व्ड आहे. खोलीत शांतता पसरली. तेवढ्यात फोन ट्रिंगट्रिंग वाजला. दोघेच थिजले. अनिकेतने धैर्य एकवटून रिसिव्हर उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूला एक थरथरणारा आवाज, तो परत आला आहे. तो मला पुन्हा मारेल. कृपा करून मला वाचवा. मी खिडकीत आहे. अनिकेत क्षणात फोन सोडून खिडकीजवळ धावला. पण तिथे काहीच नाही. जेव्हा तो वळला तेव्हा रिकाम्या खुर्चीतून ती तरुणी हळूहळू उठत होती. फोटोवरचीच चेहऱ्याची ओळख. तिचे डोळे रक्ताने भरलेले, ओठांनी फक्त 2 शब्द, तो तूच आहेस. अनिकेतने घाबरून मागे सरकताना विचारलं, काय? मी कोणालाही मारलं नाही. भिंतीवर अचानक सावली हलली. एक घट्ट उंच मनुष्य आकृती मागून पुढे आली. त्या आकृतीने अगदी कानात कुजबुजलं, पण तूच घडवलंस माझं पुनरागमन. आणि सगळं अंधार. पुढच्या सकाळी वॉचमॅन खोलीसमोरील जमिनीवर पडलेल्या अनिकेतला शुद्धीवर आणतो. खोली मात्र पुन्हा रिकामी. ना फोटो, ना खुर्ची, ना फोन. अनिकेत विचारतो, ज्योतीचं काय? तो माणूस कुठे गेला? वॉचमॅन निर्विकारपणे उत्तर देतो, या इमारतीला फक्त 10 रूम आहेत. आणि तो शांतपणे तिथून निघून जातो. अनिकेत खाली उतरायला जातो. पायऱ्यांच्या वळणावर त्याला एक बोर्ड दिसतो, रूम 11, प्रवेश वर्ज. घटना दिनांक 2 डिसेंबर. पीडित अनिकेत देशमुख. अनिकेतच्या मनात थंड लाट. आजचा दिवस 2 डिसेंबरच होता. आणि मग त्याच्या फोनवर एक मिस्ड कॉल, रूम नंबर 11 कडून.